नमस्कार. मार्गीमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. एमपीएससीचे एमपीएससीचा बदललेला अभ्यासक्रम आणि त्यानुसार असणारी संदर्भ ग्रंथांची यादी, विशेषतः मराठी संदर्भ ग्रंथांची यादी. आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून GS1 यासाठी काही जे सोर्सेस उपयुक्त असतील त्यांची एक चर्चा केली होती. तिथे आपण GS2 पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस आणि आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा आंतरराष्ट्रीय संबंध या घटकांना मराठीमधील कुठले सोर्सेस, संदर्भ ग्रंथ उपयुक्त राहू शकतात त्यांची एक किमान चर्चा करू. अर्थातच सिलेबस मधील सर्वच शब्दांना सार्थ करतील असे संदर्भ मराठीत उपलब्ध नाहीत. जिथं नाहीत तिथं आपल्याला इंग्रजी पर्यायांचा वापर करावाच लागणार आहे. ती एक अपरिहार्यता राहणार आहे. तो आपण चालू करूयात की कुठले कुठले संदर्भ ग्रंथ आपल्याला मराठीमध्ये अवेलेबल. GS2 मध्ये अभ्यास करताना आणि पेपर लिहिताना जी अत्यंत महत्वाची गोष्ट राहते ती म्हणजे परिभाषा. GS2 या घटकाची परिभाषा आपल्याला लागते. मग ती परिभाषा येण्यासाठी म्हणून भारतीय संविधान मराठीमध्ये महाराष्ट्र शासनाने आपल्याला अवेलेबल करून दिलेलं आहे. जी PDF आता हार्ड कॉपी जरी त्याची मिळत नसली तरी त्याची PDF आपल्याला ऑनलाईन अवेलेबल आहे. किंवा आपण जर ABC मध्ये गेलो तर चौधरी पब्लिकेशनने पण भारतीय संविधान विथ कोर्ट केसेस आपल्याला अवेलेबल करून दिलेलं आहे. हे दोन संदर्भ ग्रंथ हे आपले प्रमाण संदर्भ ग्रंथ असणार आहेत. दोघांपैकी कुठलंही एक भारतीय संविधान मूळ आवृत्ती जी आहे ती मराठीमध्येच नरेंद्र चपळगावकर बॉम्बे हायकोर्टात न्यायाधीश राहिलेले आहेत. त्यांची बरीच पुस्तकं आपल्याला महत्वाची आहेत, जसं की विधिमंडळ न्यायमंडळ, संघर्षाचं सहजीवन अथवा राज्यघटनेचे अर्धशतक ही दोन पुस्तकं भारतीय राज्यघटना समजून घेताना अत्यंत उपयुक्त राहतात. विधिमंडळ न्यायमंडळची चर्चा करताना विशेषतः आजच्या काळामध्ये जिथं 10वं शेड्यूल आपल्याला ऍज इट इज एक्सपेक्टेड आहे की 10व्या शेड्यूल वरचे राईट अ क्रिटिकल नोट ऑन 10th शेड्यूल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. एक प्रकरण विधिमंडळ न्यायमंडळ मधलं याच 10व्या शेड्यूल वरती घेतलेलं आहे. आणि ते पुस्तक अत्यंत छोटं, म्हणजे हार्डली 120 ते 125 पानाचं काहीतरी पुस्तक आहे. 120 ते 125 पानापर्यंतचं पुस्तक आहे. आणि आजच्या बऱ्याच गरजा म्हणजे पहिल्या अमेंडमेंट वरती आपल्याला काहीतरी अपेक्षित असेल, एमपीएससीचा पेपर आल्यानंतर त्या गोष्टी आपल्याला साहजिकच क्लिअर होतील. ते पण मुद्दे तिथं जास्त सखोलतेनं क्लिअर केलेलं आहे. त्याचप्रमाणे सत्यरंजन साठे सर ILS मधलं मोठं नाव आहे आणि त्यांचं पण भारतीय संविधानावरचं लेखन खूप गाजलेलं आहे. भारतीय राज्यघटनेचे अर्धशतक 50वी भारतीय राज्यघटनेने कशी प्राप्त केलेली आहे त्याची चर्चा करणारं त्यांचं पुस्तक आहे. त्याचप्रमाणे चंद्रशेखर धर्माधिकारी त्यांचं भारतीय संविधानाचे अधिष्ठान हे जुनं पुस्तक आहे. जवळपास ते 1970-75च्या दरम्यान आलेलं आहे. पण एक फिलॉसॉफिकल अंडरस्टँडिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तसं आता आपल्याला आलेला प्रश्न, म्हणजे आता UPSCला विचारलेला प्रश्न असा होता की कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी हा काय प्रकार असतो, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी, आणि ते भारतीय संविधानामध्ये अनुस्यूत आहे का, याची काही मुळे आपल्याला या पुस्तकात सापडतात ना. की संविधानिक नीतिमत्तेचा अथवा नैतिकतेचा शोध घेताना या पुस्तकाचा बराच फायदा आपल्याला होऊ शकतो. त्याचप्रमाणे विमा बाचल यांनी पण भारतीय संविधान मराठीमध्ये आहे. त्यातलं कुठलेही सोर्सेस जे तुम्हाला कम्फर्टेबल असतील त्यातून हे आपल्याला मिळवता येऊ शकतं. हिस्टॉरिकल अंडरपिनिंगची चर्चा करताना स्वतंत्र सोर्सेस आपल्याला अवेलेबल आहेत. एकदा एक प्रश्न असा आलेला आहे की भारतीय संघराज्य व्यवस्था हा तिचा मूळ ढाचा सगळा 1935च्या कायद्याचा मूळ ढाचा आहे. 1935च्या कायद्यापासून आलेला त्याचा ढाचा आहे सगळा. मग हा प्रश्न एकदा विचारलेला होता, त्यावरती आपल्याला 1935चा कायदा या नावानंच मराठीमध्ये पुस्तक अवेलेबल आहे. अथवा गोविंद तळवळकर, जसं मी तुम्हाला मागाशी पण म्हटलं, स्वातंत्र्य नावाचे 3 खंड तळवळकरांचे आपल्याला उपलब्ध आहेत. त्या खंडांच्या माध्यमातून पण आपल्याला हे सखोलतेनं समजून घेता येऊ शकतं. उदाहरणार्थ 1857 पासून चालू करतात. त्यात मग 1861चा कायदा पहिला, मग 1892, 1909, 1919 त्यातले डिबेट काय झाले होते, उजाडले पण सूर्य कुठे आहे, मग हे का त्यांना म्हणायला लागलं, त्याचे परिणाम इथं काय पाहता येतात, ते सगळी चर्चा तिथं त्या 3 खंडांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध आहे. आता तिसरा खंड जो आहे तो सामाजिक आणि राजकीय चळवळी, विशेषतः चळवळींचा इतिहास आहे. उदाहरणार्थ आपण म्हणलं की शेतकरी चळवळ आणि भारतीय स्वातंत्र्य लढा, अथवा कामगार चळवळ आणि भारतीय स्वातंत्र्य लढा, या स्वरूपातली बरीच चर्चा आपल्याला या पुस्तकात सापडते. मग शशीपाद बॅनर्जींचं काम काय होतं, इथं नारायण मेघाजी लोखंडे यांनी नेमक्या कुठल्या मागण्या केलेल्या होत्या आणि त्या मागण्यांची कारण मीमांसा कशी होती, त्याला ब्रिटिश राज्याने दिलेले प्रतिसाद काय होते, ही सगळी चर्चा या तिसऱ्या खंडामध्ये आपल्याला पाहता येऊ शकते.
एम लक्ष्मीकांत हा जो आपला ट्रॅडिशनल सोर्स आहे, ट्रॅडिशनल मी हे कमी घेतलेले आहेत, जे शक्यतो माहिती नसतील अथवा जे दुर्लक्षित असतात त्यांवरती फोकस करणं हा एक महत्वाचा मुद्दा सगळ्याच इथं राहणार आहे. लक्ष्मीकांत यांचा सोर्स पण आपल्याला इंडियन पॉलिटी हा पण आपल्या इथं वापरता येऊ शकतो. फंक्शन्स रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ युनियन स्टेट आणि फेडरल स्ट्रक्चर, भारतीय संघराज्य व्यवस्था समजून घेताना मराठीत तितके चांगले संदर्भ ग्रंथ उपलब्ध नाहीये. त्याला अपरिहार्यपणे काही इंग्रजी संदर्भ ग्रंथांचा आपल्याला आधार घ्यावाच लागतो. कश्यप यांचं पुस्तक आहे अवर कॉन्स्टिट्यूशन नावाचं, लँग्वेज अत्यंत सोपी आहे. अथवा डी बसू त्यातलं फेडरल स्ट्रक्चर हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्पष्ट केलेला मुद्दा आहे. मग यांचे मराठी पुरवणं हे आमचं काम असेल. ही सगळी चर्चा करताना टॉपिक आणि त्या टॉपिकची क्लॅरिटी त्यासाठी मग हे दोन सोर्सेस आपल्याला उपयुक्त राहतील. किंवा अलीकडे काही रायटिंग आलेलं इंग्लिश मधलं ते पण आपल्याला चेक करता येऊ शकतं. माधव गोडबोले मध्यंतरी मठाला कंटिन्यू लिहित होते, त्यांचं पण लेखन आपल्याला बरंच पाहता येऊ शकतं. संघराज्य वर्तमानपत्रातील लेख खूप चाललेले आहेत. सेपरेशन ऑफ पॉवर, कंपॅरिझन ऑफ कॉन्स्टिट्यूशन्स, हे दोन मुद्दे आपल्याला मराठीमध्ये उपलब्ध नाहीयेत. उदाहरणार्थ सेपरेशन ऑफ पॉवर हे माधव खोसला यांचं अलीकडे आलेलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन नावाचं पुस्तक आहे, इंग्लिश आवृत्ती त्याची आहे. याच्या मराठी काही नोट्स असतील ते आपल्या क्लासच्या माध्यमातून आपण देण्याचा पूर्ण प्रयत्न करूया, की मुळे ते दिलेच जातील. त्यातनंच हा सेपरेशन ऑफ पॉवर, सत्तेच्या विभाजनाचा जो काही सिद्धांत आहे तो क्लिअर करता येऊ शकतो. पार्लमेंट आणि स्टेट लेजिस्लेशन, संसद आणि राज्य विधानमंडळांची चर्चा करताना मराठीमध्ये खूप मटेरियल अवेलेबल आहे. सुभाष कश्यप यांचं आपली संसद हे पुस्तक एनबीटीने प्रकाशित केलेलं असून ते पण आपल्याला मराठीमध्ये उपलब्ध आहे. संसद तेव्हा आणि आता यदी फडकेंचं पुस्तक आहे. आमदार खासदार शब्द कसे आले, खूपच इंटरेस्टिंग चर्चा यदी फडकेंच्या पुस्तकामध्ये आपल्याला सापडू शकते. माधव गोडबोलेंचं पण मराठीमध्ये आपल्याला अवेलेबल आहे. भारतीय संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा नावाचं त्यांचं पुस्तक आहे, सुजाता गोडबोलेंनी त्यांच्या पत्नीने त्यांचा मराठी अनुवाद केलेला आहे. त्या व्यतिरिक्त ORF नावाची वेबसाईट आहे अथवा PRS आहे, हे PSR झाले, PRS ही वेबसाईट पण आपल्याला उपयुक्त राहू शकते आणि त्याचा काही डाटा आता मराठीमध्ये पण उपलब्ध झाल्या कारणानं पण तो आपल्याला वापरता येऊ शकतो. अर्थातच हे सगळं समजून घेताना आपल्याला इंडियन एक्सप्रेस, हिंदू, लोकसत्ता, मटा किंवा एकूणच मला सांगायचा मुद्दा हा वर्तमानपत्रातील जे काही लेख असतील त्यांचा आधार इथं घेणं जास्तीत जास्त गरजेचं राहू शकतं आपल्याला. पुढे सरकताना एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी, भारतात कार्यकारी काय आहेत? सुप्रीम कोर्टाची गाजलेली व्याख्या कार्यकारी काय असतात? कार्यकारी काय असतात? जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नाही आणि जे लेजिस्लेटिव्ह नाही, जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नाही अथवा जे ज्युडिशियल नाहीये, हे सगळ्याच गोष्टी कार्यकारी स्वरूपाच्या आहेत. अत्यंत मोठी अशी व्याप्ती कार्यकारींची आहे. त्या संदर्भात आपल्याला झिया मोदी ज्युडिशरीचं एकंदरच नेचर समजून घेताना, स्वरूप समजून घेताना झिया मोदी यांचं 10 जजमेंट्स दॅट चेंज इंडिया हे सकाळ प्रकाशनानं मराठीमध्ये केलेलं पुस्तक आपल्याला उपलब्ध आहे. आपण वरती जे नरेंद्र चपळगावकर यांचं विधिमंडळ आणि न्यायमंडळ हे पुस्तक पाहिलं, ते पण पुस्तक आपल्याला उपयुक्त आहे. या व्यतिरिक्त मुक्त विद्यापीठांचं बरंच अभ्यास साहित्य आपल्याला अवेलेबल आहे, त्यांचा पण आपल्याला वापर करून घेता येऊ शकतो. हे GS1 साठी पण तितकंच लागू होतं. उदाहरणार्थ YCMचं काय की 1885 1947 भारतीय स्वातंत्र्य लढा, असे बरेच संदर्भ ग्रंथ आपल्याला उपलब्ध आहेत त्यांचा. किंवा मग महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांची जवळपास 444 पुस्तकं आपल्याला ऑनलाईन अवेलेबल आहेत PDF स्वरूपात. त्यांचं महाराष्ट्रातील स्वातंत्र्य लढा नावाचं पुस्तक खूप गाजलेलं पुस्तक आहे साहित्य संस्कृती मंडळाचं, ते पण आपल्याला GS1च्या संदर्भात वापरता येतं. तसंच इथं काही सोर्सेस आपल्याला वापरता येऊ शकतात. लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचा अभ्यास करताना मुक्त विद्यापीठांचा अभ्यास साहित्य, इंग्लिशमध्ये याची काही पुस्तकं चांगली आहेत NBTने काढलेली, ती पण आपल्याला इथे रेफर करता येऊ शकतात. RP ऍक्ट, लोकप्रतिनिधी कायदा 50 आणि 51, मूळ कायदा रेफर करणं हा सर्वोत्तम मार्ग आहे, मूळ कायदा रेफर करणं आणि त्यात सुप्रीम कोर्टानं त्यांचा जो अर्थ लावलेला आहे तो अर्थ समजावून घेणं. पुढे सरकताना कॉन्स्टिट्युशनल पोस्ट, संविधानिक पद, यामध्ये जे एक्सपेक्टेड असतात, म्हणजे राष्ट्रपती विचारलेला प्रश्न आहे, राज्यपालांवरती खूप काळ प्रश्न एक्सपेक्टेड आहेत. यांची यदी फडकेंची अशी छोटे छोटे बुकलेट्स आहेत, 100 ते 110 पानांचे बुकलेट्स आहेत फक्त. जशी संसद नावाची बुकलेट होती, नागरिकत्व नावाची बुकलेट आहे, राष्ट्रपती नावाची बुकलेट आहे छोटीशी, राज्यपाल नावाची बुकलेट आहे, ते पण आपल्याला वापरता येऊ शकतात. M लक्ष्मीकांत यांचं पण पुस्तक आपल्याला इंडियन पॉलिटी इथं वापरता येऊ शकतं, जे मराठीमध्ये पण अवेलेबल आहे. बाकी स्टॅट्युटरी, रेग्युलेटरी आणि क्वासी ज्युडिशियल बॉडीज,
गव्हर्नमेंट पॉलिसी आणि इंटरव्हेन्शन्स, डेव्हलपमेंट प्रोसेस आणि वेलफेअर स्कीम्स, या सगळ्यांची चर्चा करताना थोडं डायव्हर्स असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ योजना मराठीमध्ये आपल्याला अवेलेबल आहे. यशदाचं यशोमंथन नावाचं मॅगझिन आहे, त्यात पण बरीच चर्चा आपल्याला सापडते. लोकराज्याचे बरेच विशेषांक इथे सापडतात. वर्तमानपत्रातले जे येणारे लेख आहेत ते पण आपल्याला उपयुक्त राहू शकतात. विशेषतः शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवसातले जे काही वर्तमानपत्र असतील, वर्तमानपत्र जास्त बारकाईने बघायला पाहिजे, त्यातनं आपल्याला खूप क्लॅरिटी. हेल्थ एज्युकेशन आणि ह्युमन रिसोर्स समजून घेताना हेल्थ समजा मुद्दा येतो. अमर्त्य सेन अनसर्टन ग्लोरी मराठीमध्ये उपलब्ध आहे आपल्याला. अनसर्टन ग्लोरी युपीएससीने डायरेक्ट प्रश्न विचारले होते अनसर्टन ग्लोरी मधनं, आणि ते मराठीत पण आपल्याला उपलब्ध आहेत. शिक्षणाची चर्चा करताना रमेश पानसे यांची बरीच पुस्तकं आपल्याला मराठीत उपलब्ध आहेत. हिरम कुलकर्णी यांनी पण शिक्षणाविषयी खूप काही लिहिलेलं आहे. यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला ते भान वाढवता येईल. अर्थातच त्यांची प्रश्न विचारण्याची चौकट आणि आपले उत्तर देण्याची चौकट ही करंट अफेअर बेस्ड असणार आहे. करंट अफेअर बेस्ड, पण एक बेसिक आयडिया येण्यासाठी ही संदर्भ ग्रंथ उपयुक्त राहू शकतात. दारिद्र्याची चर्चा करताना आणि बुक बालभारती आणि एनसीआरटी 11वीचं इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट नावाचं जे एनसीआरटी आहे, त्यात दारिद्र्याची अत्यंत उपयुक्त अशी चर्चा आपल्याला केलेली आहे. या व्यतिरिक्त दारिद्र्याचं खूपच मटेरियल अवेलेबल आहे, त्यामुळे मी फक्त इथं बालभारती आणि एनसीआरटी केले. समजा भारतातील दारिद्र्य नावाचा सुरुवातीचं आर्टिकल आहे 70 मधलं, ते आपल्याला अवेलेबल आहे. अर्थातच आज त्याची आपल्याला गरज कितपत हा प्रश्न बरोबर. त्याप्रमाणे अभिजित बॅनर्जींचं मराठीत आपल्याला मटेरियल अवेलेबल आहे. हिरम कुलकर्णी यांनी दारिद्र्यावरती लिहिलेलं आहे. त्या केस स्टडीज असतील, त्या केस स्टडीज आपल्याला कुलकर्णी यांच्या दारिद्र्याची शोध यात्रामध्ये मिळू शकतात. त्याचप्रमाणे मोहम्मद युनुस ग्रामीण बँकांचा प्रयोग करणारे अर्थतज्ञ, बांगलादेशी अर्थतज्ञ, त्यांचं पण दारिद्र्याचा वेध घेताना हे पुस्तक आपल्याला मराठीमध्ये अवेलेबल आहे, ते पण इथं वापरता येऊ शकतं. ही एकंदर आपली जीएस 2 रिलेटेड चर्चा पाहता येऊ शकते. अर्थातच जीएस 2 चा थोडा सिलेबस आपण बघितला, त्यातले कुठले टॉपिक आपले राहिलेले तिथे चर्चा करताना मुख्यतः गव्हर्नन्सचा मुद्दा. त्याला मराठीमध्ये असा विशेष सोर्स अवेलेबल नाहीये, पण लोकराज्य, यशोमंथन यांच्या माध्यमातून ते जास्तीत जास्त आपल्याला मिळवता येऊ शकतं. ई गव्हर्नन्स वरती यशदाने बरेच अंक काढलेले आहेत. ई गव्हर्नन्स वरती तर ते डायरेक्ट आपल्याला वापरता येऊ शकतात आणि प्रश्न पण तिथून डायरेक्ट येण्याची शक्यता आता नाकारता येत नाहीये. त्याचप्रमाणे मराठीत इतर पण खूप मॅगझिन आहे. परिवर्तनाचा वाटसरू आपण घेतला, साधनाचे काही मॅगझिन्स आहेत, साधना पब्लिकेशन. त्याप्रमाणे रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी, त्यात आपल्याला लक्ष्मीकांत देशमुख यांचं प्रशासननामा, बखर भारतीय प्रशासनाची, ही 2 सोर्सेस उपयुक्त राहू शकतात. त्याचप्रमाणे इतर खूपच बायोग्राफी मराठीत अवेलेबल आहे. आयआरची चर्चा करताना, आंतरराष्ट्रीय राजकारण या घटकांची चर्चा करताना इंडिया अँड नेबरहुड रिलेशन्स, बायलॅटरल, रिजनल, ग्लोबल ग्रुपिंग्स, तर या संदर्भातच मनीषा टेकेकर यांचं भारत आणि भारताचे शेजारी, भारत आणि त्याचे शेजारी हे पुस्तक आपल्याला उपलब्ध आहे. भारत आणि त्याचे शेजारी हे पुस्तक मराठीमध्ये उपलब्ध आहे, जो आपला हा मुद्दा कव्हर करतं. त्याचप्रमाणे इतर पुस्तकांची चर्चा करताना शैलेंद्र देवळांकर यांची बरीच पुस्तकं, भारत आणि जग, भारतीय परराष्ट्र धोरण, संयुक्त राष्ट्र, ही बरीच पुस्तकं आपल्याला इथं उपलब्ध आहेत. त्यात आपल्याला हे दोन्ही मुद्दे बऱ्यापैकी कव्हर होताना दिसून येतील. या व्यतिरिक्त उत्तरा सहस्त्रबुद्धे, मुंबई विद्यापीठ, उत्तरा सहस्त्रबुद्धे मॅडमचं आंतरराष्ट्रीय संबंध, शीतयुद्धोत्तर राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, शीतयुद्धोत्तर राजकारण पुस्तक मराठीमध्ये अवेलेबल आहे. ते पण अत्यंत उपयुक्त पुस्तक राहू शकतं. रुमकी बसू अलीकडं जामिया मिलिया विद्यापीठातील सर्वच अभ्यासकांनी जे पुस्तक एकत्रित पब्लिश केलं ते म्हणजे रुमकी बसू यांचं आंतरराष्ट्रीय राजकारण, हे पण आता आपल्याला मराठीमध्ये अवेलेबल झालेलं आहे. राजीव सिकरी फॉर्मर डिप्लोमॅट यांचं भारतीय परराष्ट्र धोरणासमोरील आव्हाने नावाचं पुस्तक मराठीत अवेलेबल आहे. या व्यतिरिक्त ORF या वेबसाईटचे सर्वच IR संदर्भातील आणि इंडियन फॉरेन पॉलिसी संदर्भातील लेखमाला आपल्याला मराठीमध्ये आता सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे सी राजामोहन यांचं मोदी डॉक्ट्रिन, सी राजामोहन यांचे पण आपल्याला पुस्तकं मराठीमध्ये अवेलेबल असल्याची पाहता येतील. एकंदर ही IR ची चर्चा करताना उपयुक्त असणारे सोर्सेस आपल्याला राहतील. अर्थातच ही काही आधी इथं मर्यादित नाहीये. म्हणजे तुम्ही म्हणले की इंडो US सिव्हिल न्यूक्लिअर डील वरती प्रश्न एक्सपेक्टेड आहे किंवा यायला हवा,
2006 साली झालेला न्यूक्लिअर करार, आण्विक करार. मी यावरती एक सेपरेट पुस्तक आहे आपल्याला, छोटस पुस्तक आहे, छोटस म्हणजे 60 ते 70 पानांचं पुस्तक आहे. त्यात पण मग हाईड ऍक्ट काय असतो, 1, 2, 3 करार काय होता, त्यांची स्वतंत्र चर्चा त्या पुस्तकाच्या माध्यमातून केलेली. असे बरेच आणखी रेफरन्सेस सांगते ते. आणि किमान आयडिया असावी म्हणून ही यादी इथं केलेली, किमान आयडिया असावी म्हणून ही यादी इथं केलेली आहे. फाईन. तो ही GS2 च्या रिलेटेड तुमची सगळी यादी होती. याबाबत जर तुम्हाला काही शंका असतील तर मार्गी तुमच्यासाठी नेहमीच ओपन आहे. तुम्ही मार्गीशी संपर्क केल्यानंतर या गोष्टींची आपल्याला आणखी तपशीलवार चर्चा करता येईल. पुढच्या 2 व्हिडिओच्या माध्यमातून आपण GS3 आणि GS4 या 2 पेपर्स आणि त्यांच्या संदर्भ ग्रंथांची थोडक्यात चर्चा करण्याचा प्रयत्न करू. तेच खरं आव्हानात्मक असणार आहे. जिथं मराठी संदर्भांची, मराठी अभ्यास साहित्यांची वाणवा असणार आहे, तिथं ते मुद्दे कसे टॅकल करायचे. तो पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण GS3 आणि 4 संदर्भातील काही महत्त्वाचे मुद्दे पाहूयात. थँक्यू.